नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिग 5च्या सहवासात या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन या भागाचा अभ्यास करत आहोत। स्थूल वाचनातील हा पाठ क्रमांक 3 आहे आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 5 आहे। या पाठाच्या आधीच्या भागामध्ये आपण बिग 5 म्हणजे कोण याचं वर्णन पाहिलेलं आहे। आता ह्या पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये आपण ह्या बिग 5 असलेल्या प्राण्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत। चला तर प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून आपण ह्या 5 बिग असलेल्या प्राण्यांचं वैशिष्ट्य जाणून घेऊया। यापूर्वीच्या पाठामध्ये आपण पाहिलं की पाठाच्या परिच्छेदामध्ये आपण पाहिलं की लेखकाने वर्णन केलेलं आहे की सिंह आणि त्याच्या परिवाराचं प्रत्यक्ष जवळून त्यांनी दर्शन घेतलेला आहे आणि हा अवर्णनीय असा अनुभव त्यांनी तिथे घेतलेला होता। पुढे ते सांगत आहेत की पुढच्या प्रवासात जंगलाच्या या राजाची म्हणजे सिंहाची जी वैशिष्ट्य समजले ती फारच उद्बोधक वाटले। दिवसाचे जवळजवळ 20 तास सिंह हा आळसटून पडलेला असतो। आता इथे लेखकाने ह्या परिच्छेदामध्ये सिंहाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेले, त्याचे गुण विशेषता किंवा त्याचे गुणधर्म आपल्याला सांगत आहेत की लेखक सांगतात की दिवसातील जे 24 तासापैकी आहे ना, जवळजवळ 20 तास हा सिंह आळसलेलाच असतो म्हणजे झोपलेलाच असतो। बहुतेक शिकार सिंहीनीच करतात, मात्र कुठेही त्या अडचणीत असतील तर मात्र तो त्यांच्या मदतीला धावतो। तो क्वचित शिकारही करतो। इथे आपल्याला लेखक सांगत आहेत सिंहाची वैशिष्ट्य। 5 बिग मध्ये असलेला सगळ्यात महत्त्वाचा जनावर किंवा प्राणी म्हणजे सिंह। लेखक सांगत आहेत की शिकार वगैरे करण्याचा जो काही मत्ता घेतलेला असतो तो अधिकतर सिंहीनीच घेतात। सिंहीनीच अधिकतर सगळे शिकार करत असतात आणि सिंह काय करतो, 20 तास मस्त आराम करतो। दिवसाच्या 24 तासापैकी 20 तास तो आरामच करत असतो। पण जेव्हा सिंहीनी शिकार करायला जातो आणि त्यांची पत्नी सिंहाची पत्नी सिंहनी जर अडचणीत असेल तर त्यांच्या मदतीला सिंह जातो। सिंह हा क्वचित शिकार करताना आढळतो। वस्तुतः सिंह तासाला 60 किलोमीटरच्या वेगाने पळू शकतो। त्याचा स्टॅमिना खूपच कमी असतो। आता इथे लेखक सांगत आहेत की बघा, एखादी गाडी 4 व्हीलर गाडी ज्या वेगाने धावते त्या वेगाने सिंह पळू शकतो। म्हणजे एका तासाला किलोमीटर किती 60 किलोमीटर वेगाने तो 60 किलोमीटरच्या वेगाने तो पळतो। आणि इथे लेखक सांगतात त्याचा स्टॅमिना जरा कमीच असतो। त्यामुळे त्याला शिकार करायचे असेल तर पहिल्या 200 मीटरच्या टप्प्यातच तो सावज पकडतो। सावज म्हणजेच काय, शिकार। तर तो सिंहिणीपेक्षा सिंहाचा स्टॅमिना कमी असतो, म्हणून ते लेखक सांगत आहेत की शिकार करायची वेळ आली तर पहिल्या 200 मीटरच्या टप्प्यातच तो आपली शिकार पकडतो, अन्यथा तो शिकार सोडून देतो, कारण की त्याला माहिती त्याच्या पुढे त्याचा स्टॅमिना संपणार आहे। त्याचं कुटुंब हे सर्वसाधारणतः 30 जणांचं असतं व आयुष्य 15 ते 20 वर्ष असतात। इथे सिंहाचं आपल्याला वर्णन करताना लेखक सांगतात की सिंहाचं जे कुटुंब असतं ते एकत्र असं कुटुंब असतं, 30 जणांचं ते कुटुंब असतं। सर्वसाधारणपणे त्याच्या कुटुंबामध्ये पती पत्नी बछडे किंवा इतर त्याचे जे काही सिंहणी असतात असे सर्वसाधारणपणे 30 जणांचं असं त्याचं कुटुंब असतं। आणि एका सिंहाचं आयुष्य जर पाहिलं तर ते 15 ते 20 वर्ष तो जगतो। सिंहाला जंगलात तसा एकही शत्रू नाही। तरस म्हणजेच आहे ना, त्याची पिल्लं पळवतात व खातात। म्हणजे सिंह हा इतका बलाढ्य किंवा शक्तिशाली प्राणी आहे की त्याची शिकार सहसा कोणताच प्राणी करू शकत नाही। आणि तरस किंवा हायना हा सिंहाची शिकार करतो, परंतु तो मोठ्या सिंह किंवा सिंहणीची शिकार करत नाही। तर त्यांचे जे पिल्लं जे असतात, जे छोटे छोटे पिल्लं असतात सिंहाचे, त्या सिंहाच्या पिल्लांना तरस हा प्राणी पळवतो किंवा खातो। मात्र मोठ्या सिंहावर किंवा सिंहिणीवर हल्ला करण्याची कोणाचीच हिंमत होत नाही। पण विशेष म्हणजे नैसर्गिकरित्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा शक्यतो कधीच मिळत नाही। तर आता इथे लेखकाने अजून एक गोष्ट सिंहाच्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे की सिंह हा शक्तिशाली प्राणी आहे, पण विशेष म्हणजे नैसर्गिकरित्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा शक्यतो कधीच मिळत नाही। कारण वृद्धत्वाने किंवा आजाराने सिंह मरायला टेकला की त्याचा वास तरसांना बरोबर येतो।
व ते त्याचा पुरता फडशा पाडतात. आता इथे आपण पाहिलेलं की पाठाच्या अगोदरच्या ओळींमध्ये परिच्छेदामध्ये आपण पाहिलं की लेखक सांगतात की सिंहाचा जो जन्माचा कालावधी असतो तो किती वर्षापर्यंत जगतो, तर 15 ते 20 वर्ष त्याचं आयुष्य असतं. मग ह्या आयुष्यामध्ये तो आपण पाहतो की सिंह नैसर्गिकरित्या त्याचा मेलेल्याचं सांगाडा आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण इथे लेखकाने सांगितलेलं आहे की तो वृद्धतेने की वय वाढल्यामुळे, म्हातारा झाल्यामुळे किंवा आजाराने सिंह कधीच मरत नाहीत. तर जेव्हा तो 20 वर्ष त्याचे होतात, 15 ते 20 वर्षानंतर त्याची शक्ती कमी होऊ लागते आणि तो म्हातारा होतो किंवा तो आजारी पडतो. आणि ह्या आजारी पडल्यानंतर त्याचा शत्रू म्हणजे तरस. तर तरसांना हे ते समजतं, त्यांना वास लागतो की आता हा सिंह आजारी पडलेला आहे, त्याची सगळी शक्ती त्याची संपलेली आहे, त्याची ताकद संपलेली आहे. आणि त्यावेळेस हा वास जेव्हा तरसांना बरोबर येतो तेव्हा ते त्या आजाराने किंवा वृद्धत्वाने व्यापलेल्या त्या सिंहावरती आक्रमण करतात, त्याची शिकार करतात आणि त्याचा पुरता फडशा पाडतात. सिंहाचा एकमेव शत्रू म्हणजे मनुष्य प्राणी. त्या भागातही मनुष्य प्राण्यांची संख्या वाढते आहे, त्यामुळे सिंहाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तर बघा, आता इथे लेखकाने आपल्याला सांगितलं की सिंहाचा एकमेव शत्रू म्हणजे कोण, तर आपण मनुष्य प्राणी. आपण काय केलेले, जंगलं तोडली आणि त्यामुळे ह्या जनावरांचा, फक्त सिंहाचाच नाही तर जंगलाचा पण आपण शत्रू आहोत आणि जंगलामध्ये राहणाऱ्या इतर प्राण्यांचे पण मनुष्य शत्रू झालेले आहेत. कारण की आज मनुष्याने आपले स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगलाची तोड केली आणि त्यामुळे जंगलावरती आधारित असलेले हे वन्य प्राणी आपल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागलेत आणि अशा रीतीने त्यांच्या जीवनावरती पण धोका आला. म्हणून इथे लेखक म्हणतात की सिंहाचा एकमेव शत्रू म्हणजेच मनुष्य प्राणी. त्या भागातही मनुष्य प्राण्यांची संख्या वाढते आहे, त्यामुळे सिंहाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बिग 5च्या दर्शनाच्या बाबतीत यावेळी आमचं ग्रहमान चांगलंच अनुकूल आहे याची झलक तर मिळाली होती. मारा सरेना लॉज अगदी उंचावर बांधलं आहे. आता लेखकाने इथे काय सांगितलेलं की हे बिग 5 जे होते त्यांच्या दर्शनाचं ग्रहमान लेखकासाठी अत्यंत अनुकूल असं होतं, त्यामुळे त्यांना एक तर सिंहाची झलक पाहायला मिळाली होती. आता लेखक पुढे सांगत आहेत की प्रत्येक मारा सरेना लॉज अगदी उंचावर बांधलेले आहे, म्हणजे तिकडे ते पोहोचलेले आहेत आणि तिकडचं वर्णन लेखक आता करत आहेत की प्रत्येक खोलीतून समोरच्या जंगलातला परिसर मस्त दिसतो. खोलीत पाऊल टाकलं आणि थोड्याच अंतरावर हत्तीच्या कळपाचं दर्शन झालं. आता याच्या अगोदर लेखकाला सिंहाचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं, त्याच्यानंतर लेखक सांगत आहे की हत्तीच्या कळपाचं दर्शन झालं. बबून अजस्र माकडपासून सावध राहण्याच्या सूचना आधीच त्यांना देण्यात आलेल्या होत्या. तिथल्या 3 दिवसांच्या मुक्कामात रोज निदान 5-6 तासांचा गेम ड्राईव्ह करायचा होता. त्यासाठी साधारणतः 5-7 गाड्या एकदम बाहेर पडतात व शक्यता बरोबर राहतात. तर इथे लेखकाने गेम ड्राईव्हचं वर्णन केलेलं आहे आणि हे जेव्हा सगळे पर्यटक एकत्र जायचे सगळे आणि ते एकटी दुकटी गाडी घेऊन नाही जायचे, तर जवळजवळ 5-6 गाड्या एकदम बाहेर पडायच्या आणि शक्यतो एकदमच त्या सगळा जंगल पूर्ण हा गेम ड्राईव्हचा जो प्रवास होते ते शक्यता सगळे हे गाड्या एकत्रच राहून तो अनुभव घेत होते. एखादी गाडी जंगलातील चिखलात फसली, रस्ता चुकला किंवा काही बाका प्रसंग निर्माण झाला तर मदत मिळावी हा त्या मागचा हेतू. आता इथे 5-6 गाड्या एकदम एकत्र बाहेर पडण्यापाठीमागेचं कारण इथे लेखकाने सांगितलेलं आहे की एखादी गाडीच जर गेली आणि अचानक त्याच्यावरती काही संकट आलं की चिखलात फसली किंवा रस्ता वगैरे चुकला गेला किंवा एखाद्या वन्य हिंस्र पशुने काही अचानक आक्रमण वगैरे केलं तर एकमेकांना त्याची मदत मिळावी, ह्या उद्दिष्टाने ह्या सगळ्या गाड्या एकत्रच बाहेर पडायच्या. एकदा दुपारच्या वेळेस रस्त्यावर 5-6 गाड्या उभ्या होत्या व सर्वांचं लक्ष थोड्या दूरवर असलेल्या झाडाकडे होतं. आम्हीही त्या तांड्यात सामील झालो. कॅमेरा, दुर्बीण त्याच झाडाच्या दिशेने रोखले तर झाडाच्या फांदीवर एक लांब लचक लेपर्ड बसला होता. आता इथे लेखकाने लेपर्डचं वर्णन केलेलं आहे. लेखक सांगतात की अशाच दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यावर 5-6 गाड्या उभ्या होत्या आणि सर्व लोक तिथे त्या झाडाकडे बघत होते, थोड्या दूरवर असलेल्या झाडाकडे बघत होते आणि त्या तांड्यामध्ये मग लेखक सांगतात की आम्ही पण सहभागी झाले. सगळ्यांनी दुर्बीण काढले, कॅमेरे काढले आणि त्या झाडाच्या दिशेने सगळे रोखले. तेव्हा लेखक म्हणतात की त्या झाडाच्या फांदीवर काय बसलेलं होतं, तर लांबलचक असा लेपर्ड बसलेला होता. शेजारीच त्याने मारलेलं हरिण लटकत होतं.
कॅमेरा दुर्बीण त्याच झाडाच्या दिशेने रोखली तर झाडाच्या फांदीवर एक लांब लचक लेपर्ड बसला होता. शेजारीच त्याने मारलेलं हरिण लटकत होतं. लेपर्डच्या मानेत जबरदस्त ताकद असते, त्यामुळेच मारलेलं जनावर ओढत तो झाडावर चढवू शकतो. तर आता इथे लेखकाने सांगितलेलं आहे की लेपर्ड बसलेला होता, त्याने नुकतंच हरिणाची शिकार केलेली होती आणि लेपर्डच्या मानेमध्ये अत्यंत अशी ताकद असते आणि ह्या मानेच्या सहाऱ्यानेच तर मारलेलं जनावर ओढत घेऊन झाडावर चढू शकतो. लेपर्ड व चित्ता यांच्यात फरक आहे. लेपर्डची शेपटी लांब असते व टोकापासून मध्यापर्यंत त्याच्यावर ठिपके असतात. लेपर्ड सर्वसाधारणपणे सूर्यास्ताच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेसच शिकार करतो. त्याची दृष्टी व श्रवणयंत्र फार तीक्ष्ण असते. त्याचं आयुष्य साधारणतः 20 वर्षापर्यंत असतं. त्याच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जबरदस्त मागणी आहे. तर इथे लेपर्डचं वैशिष्ट्य इथे आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला तर लिहिता आलं पाहिजे. पुढे लेखक वर्णन करत आहे की एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास आम्ही मोटारीने लॉजच्या मागच्या बाजूस गेलो. तिथून एक छोटी नदी वाहत होती. त्या ठिकाणी काही जनावरं दिसतात का याचा शोध घ्यायचा होता. आमच्याबरोबर आणखी एक गाडी होती. आम्ही पुढे निघून जात होतो. इतक्यात वायरलेसवरून संदेश आला की लगेच मागे फिरा. सुमारे 500 मीटर्स मागे आलो तर समोर चित्तीन व तिची 3 बाळ उभी होती. तिच्या हालचाली कमालीचे मोहक होत्या. आता इथे चित्तीचं वर्णन केलेलं आहे, चित्ताचं. तर एक एक करून 5 बीक लेखकाला प्रत्यक्ष पाहायला मिळालेले, त्यांचा अनुभव लेखकाने प्रत्यक्ष उघड्या डोळ्याने घेतलेला आहे. छानपैकी ते कॅमेऱ्यामध्ये टिपलेलं आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य पण आपल्याला लेखक सांगत आहे. आता इथे लेखक आपल्याला चित्ताचं वैशिष्ट्य सांगत आहेत की सुमारे 500 मीटर्स मागे जेव्हा ते मागे आले तेव्हा समोर चित्तीन व तिची 3 बाळं उभी होती. तिच्या हालचाली कमालीच्या मोहक होत्या. बच्चे कंपनीही आईबरोबर रुबाबात उभं राहून जणू आम्हाला फोटोसाठी पोज देत होते. 4-5 मिनिटे हे फोटो सेशन झालं आणि समोरच्या गवतात सर्व कुटुंब गायब झालं. चित्ता हा जगातील सर्वात चपळ प्राणी. तो तासाला 100 किलोमीटरच्या वेगाने पळतो. आता याच्या अगोदर लेखकाने आपल्याला सिंहाच्या वेगाचं सांगितलं होतं की तो किती तासाला 100 किलोमीटर वेगाने पळतो. कोण? सिंह तासाला 60 किलोमीटर वेगाने पळतो, तर चित्ता हा तासाला 100 किलोमीटर वेगाने पळतो. म्हणून हा जगातील सर्वात चपळ प्राणी मानला जातो. पण त्याचा हा वेग पहिल्या 500 मीटर्सपर्यंतच असतो. त्याचं शरीर गोंडस, लवचिक, छाती भरदार व मुख्य म्हणजे पाय लांब असतात. शिकार करण्याची पद्धत त्याची निराळीच असते. तो आपल्या सावजाच्या जवळ दबकत जातो आणि एकदम हल्ला चढवतो. त्या जनावराला गुदमरून टाकून तो त्याला मारतो व शिकार लगेच खायची नसेल तर पालापाचोळ्याने तो झाकून ठेवतो. अन्यथा तरच त्या आयत्या मिळालेल्या शिकारीवर डल्ला मारतात. तर इथे लेखकाने आपल्यासमोर वेगवेगळ्या अशा 5 बिग असलेल्या प्राण्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांची वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या ह्या भागामध्ये आपण 5 बिग म्हणजेच आकाराने मोठे असलेले प्राणी आणि 5ही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणे अत्यंत कठीण असते, म्हणून त्यांना 5 बिग असे म्हटले जातात. आणि ते प्राणी म्हणजे सिंह, लेपर्ड, चित्ता, गेंडा, हत्ती आणि जंगली म्हैस ही प्राणी आहेत. आणि त्यांची वैशिष्ट्य वेगवेगळ्या ह्या प्राण्यांची वैशिष्ट्य लेखकाने आपल्याला या परिच्छेदामध्ये करून दिलेलं आहे. पाठाच्या पुढील परिच्छेदाचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.